नमस्कार. मी कुलदीप रामटेके, सारनार बुद्धविहार विपश्यना व बाल संस्कार केंद्राचे अध्यक्ष. आमचे सचिव बनसोडे, कार्यकारी अध्यक्ष श्रीयुत साबळे, सुजाता महिला मंडळाचे अध्यक्षा निवेदिताजी रामटेके, त्याच्यानंतर सुजाता महिला मंडळाचे सचिव श्रीमती बनसोडे आणि जयश्री अंबादे. आज आम्ही सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे SC ST मागास घटकांना क्रीमी लेअर आणि उपवर्गीकरणामध्ये जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय आम्हाला मान्य नाही, म्हणून त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. सर्वोच्च न्यायालयाने क्रीमी लेअर लावण्यासंबंधी सांगितलं की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या घटकांना क्रीमी लेअर लावता येईल, पण त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणताही डेटा किंवा कोणतीही माहिती किंवा आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण केलेलं नाही. तसेच उपवर्गीकरणामध्ये जर महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रात अनुसूचित जातीचे उदाहरण घेतलं तर 59 जाती आहेत. त्यांना जर 13% लावलं तर ते 0.22% येते. त्यामुळे उपवर्गीकरण केलं तर आरक्षणाची जी क्वांटिटी आहे ती 1% खाली येईल, म्हणून त्यांना लावताना सुप्रीम कोर्टाने विचार करायला पाहिजे. क्रीमी लेअर हा शब्द एक इन्सल्टिंग आयडेंटिटी आहे आणि क्रीमी लेअर हा शब्द कृपया सर्वोच्च न्यायालयाने वापरू नये. कारण ज्या वंचित घटकांना SC आणि ST आणि DT-NT महाराष्ट्रात, तर या घटकांना जे आरक्षण मिळत आहे तर त्यांना पूर्वी संपत्तीचा अधिकार नव्हता, त्यांना ज्ञानाचा अधिकार नव्हता आणि स्वाभिमानाचा अधिकार नव्हता. तर त्यांना ते अनटचेबल होते, अस्पृश्य होते, सर्व प्रकारच्या अधिकारापासून वंचित त्यांना ठेवण्यात आलं होतं, म्हणून त्यांना आरक्षण दिलेलं आहे. आणि ते ॲडेक्वेट रिप्रेझेंटेशन हा शब्द बाबासाहेबांनी वापरलेला आहे. तर त्यामुळे आर्टिकल 16(4) उल्लंघन होते. त्यामुळे कृपा करून सर्वोच्च न्यायालयाने क्रीमी लेअर हा शब्द वापरू नये. त्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या संपन्न झालेले आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशा पद्धतीने त्यांनी मांडणी करायला पाहिजे. महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर 14,50,000 मंजूर पदसंख्या आहे. त्यापैकी SC ST DT-NT आणि स्पेशल BC हे 33% आहेत. त्यांची संख्या 4 लाखाच्या वर आहे. गेल्या 1 वर्षापासून मागासवर्गीयांना पदोन्नत्यापासून वंचित ठेवलेलं आहे. तर मी बानाईच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका करता आहे आणि ती हिअरिंगही सुप्रीम कोर्ट घेत नाही. आमचं असं म्हणणं आहे की साधारणतः 5 कोटी केसेस प्रलंबित आहेत विविध कोर्टात भारतात. त्यांच्याकडे पाहायला कोर्टाला वेळ नाही आहे आणि आमच्या केसेस आल्या तर पटकन तुम्ही डिसाईड करता. तर हा भेदभाव कृपा करून तुम्ही करत नका जाऊ. तर ही आमची एक रिक्वेस्ट आहे सर्वोच्च न्यायालयाला. आणि सर्वोच्च न्यायालयाने डेटा जमा न करता जर हे आदेश दिले तर आम्ही शासनाला विनंती करतो की पहिले राज्य सरकार, महाराष्ट्र शासन गेल्या 1 वर्षापासून मागासवर्गीयाची साधारणतः 1 लाख रिक्त पदं भरत नाही. तर महाराष्ट्राच्या जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याच्यात लक्ष घालावं, नाही तर लोक आंदोलनाला उतरतील. हा जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तो अप्रभावी करण्यासाठी त्याला आरक्षण कायद्याला शेड्यूल 9मध्ये टाकावं, जे तामिळनाडूमध्ये झालेलं आहे. शासनात आपणही बघता की कोणतेही पदं भरली जात नाही. त्यामुळे मागास घटकांना प्रायव्हेट क्षेत्रात, खाजगी क्षेत्रात आरक्षण देण्यासाठी पावले उचलावी. आणि शेवटी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण जोपर्यंत होत नाही त्याबद्दल त्यांनी स्थगिती द्यावी. स्वतःच न्यायालयाने पुढाकार घेऊन. आम्ही रिव्ह्यू पेटिशनसाठी जाणार नाही, कारण आम्ही हरलो तर आमचा समाज हरतो. त्यामुळे आम्ही त्यासाठी रिव्ह्यू पेटिशनमध्ये जाणार नाही. कारण आम्हाला असं वाटते की गरिबी हा राजकीय समस्या आहे, ती काही कायदेशीर समस्या नाही. त्यामुळे क्रीमी लेअरचा लावण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
आणि राजकीय समस्या ही विविध मार्गाने सोडवण्यात येते, त्याचा आणि मागासवर्गीयांचा काही संबंध नाही. तर एवढंच ब्रीफ करायचं होतं. आमचे 2 प्रकारचे आंदोलन आम्ही करणार आहोत. नागपूरला ऑलरेडी 21 मार्चला आम्ही 21 मागच्या ऑगस्टमध्ये केलेलंच आहे. आता महाराष्ट्रामध्ये आमची नम्र विनंती आहे शासनाला की तुम्ही सर्वोच्च न्यायालयात बाजूही मांडत नाही. म्हणजे आरक्षणाद्वारे पदं भरण्यासाठी 2 वर्ष ती केस पेंडिंग आहे, प्रलंबित. आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही सर्वोच्च न्यायालय सुनावणी लावत नाही. तर आम्ही आता माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि सांगणार आहोत की किती दिवस तुम्ही आमचा अंत पाहणार आहात सुप्रीम कोर्टातलं. तर कोणालाही समजते हो देशातल्या जनतेला की आर्थिक सर्वेक्षण, सामाजिक सर्वेक्षण, शैक्षणिक सर्वेक्षण नाही. आणि जर डेटा नसेल तर डिसिजन कसं देता? हा तर एखादा बाळबोध प्रश्न झाला ना. त्यामुळे आम्हाला असं वाटते सर्वोच्च न्यायालयानं आपली भूमिका बदलावी. मध्ये सचिव स्तरावरची पदं थेट भरतीचा निर्णय घेतला दुसऱ्यांदा, तो परत मागे घेतला. लिटरल एंट्री जी चालली आहे, IAS ची लिटरल एंट्री चालली आहे, त्याविरोधात तुम्ही न्यायालयीन प्रक्रिया काय करणार आहात का? नाही, त्यांनी आता लिटरल एंट्रीचा तो मागे घेतला. पण अशा प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत, पहा आरक्षणावर परिणाम होतो. तुमचं काय मत आहे? केंद्रात 15% आणि 7% समजा SC STला लॅटरल एंट्री मुळात सांगतो तुम्हाला. आर्टिकल 309 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याप्रमाणे लॅटरल एंट्रीचं कोणतेही प्रावधान कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही. इट इज अ बायपास. तर आपल्या फेवरचे लोक जे IAS सारखे प्रशिक्षित नाही आहेत त्यांना तिथं घेणं आणि आरक्षणाला डावलणं याला डिस्क्रिमिनेशन म्हणतात, दुसरा शब्द नाही. हा भेदभाव आहे. तर साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर असं आहे की लॅटरल एंट्रीने पदं भरणं हा भारतीय घटनेच्या 309 या कॉन्स्टिट्यूशनच्या अनुच्छेदाचं उल्लंघन आहे. पण आता राजकीय लोक ते करतात, व्यवस्था त्यांना सांभाळून घेते. आता ते म्हणतात आम्ही भरत नाही. मग याचा अर्थ आणखी आहे, मागे जे पदं भरली त्यांना टर्मिनेट करणार का? आणि अशा प्रश्नाची उत्तरं राजकीय लोक देत नाही. की आम्ही स्वीपर झालेलं चालते, त्यांना पिऊन झालेलं चालते मागासवर्गीय. आम्ही वर्ग 1 आणि वर्ग 2 झालेलं चालत नाही त्यांना. आणि मुख्य ऑब्जेक्शन त्यांचं तेच आहे की डोंट कम ऑन हायर पोस्ट, आमचे गुलाम म्हणून राहा तुम्ही. ते आम्हाला मान्य नाही. आम्ही 24,80,00,000 लोक आहोत आणि याचा विचार प्रधानमंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाने करायला पाहिजे. वर्षाचा सर्वोच्च न्यायालयाचा अनुभव आहे. बरेच हिअरिंग मी अटेंड केले आहे. तुम्हीच सांगा मला एकतरी रिव्ह्यूमध्ये कोणी जिंकतो का हो? नंबर 1. दुसरं, कोणता जज कबूल करतो की मी निर्णय चुकीचा दिलेला आहे? रिव्ह्यूचा एक उद्देश आहे तो असा की जर नवीन मुद्दा असेल तर तुम्ही रिव्ह्यूसाठी या. आपने हमको हराने का ही सोचा तो हम क्यों जाए तुम्हारे से हारने के लिए? नहीं आना है हमको. हम जनता के दरबार में जाएंगे.